ब्रिगेड मी अध्यक्ष धरणग्रस्त व बिरसा ब्रिगेड संघटना सह्याद्री सातपुडा तसेच बिरसा ब्रिगेड विचार मंच यांच्या वतीने प्रथमतः देवदत्त निकम साहेब माजी नसून आजी नसून ते भावी नसून फिक्स आमदार आहेत, त्यांना आमचा जाहीर पाठिंबा देतो। आणि जे कोणी आज या 4 दिवसांमध्ये आमच्या आदिवासी कार्यकर्त्यांवर अन्यायासारखं काही गोष्टी करतात का, तुम्ही इकडे जाऊ नका तिकडे जाऊ नका, या आमच्या तिन्ही कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचा जाहीर असा निषेध करतो। तुम्ही नाद करा पण कुणाचा करा, दुसऱ्यांचा करा, आदिवासींचा करू नका। आदिवासी जर पेटला तर विजणार नाही याची दखल तुम्ही मनामध्ये चांगल्या विचारांनी करा आणि मग नादी लागा। आज तळेघर या ठिकाणी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाचे उमेदवार माननीय देवदत्त निकम साहेब यांच्या प्रचारार्थ आम्ही रात्री किसान सभा आणि औपे ग्रामस्थ बालिरवाडी या ठिकाणी बसलो असता सर्व तरुण मंडळ, सर्व ग्रामस्थ, महिला आज या ठिकाणी सभेला उपस्थित राहणार होत्या। काही तरुण कार्यकर्ते, क्रिकेट मंडळाचे कार्यकर्ते या सभेला उपस्थित राहून ते शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार होते, पण काही दिलीप वळसे पाटलाच्या साहेबांच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी दोन्ही फाट्यावर अडवून त्यांना तिथेच दमदाटी करून त्या ठिकाणी तिथेच अडकवून ठेवलेलं आहे आणि सभेच्या ठिकाणी उपस्थित राहू दिलं नाही। त्याबद्दल मी सर्व औपे ग्रामस्थांच्या वतीने त्या कार्यकर्त्याचा निषेध करतो आणि इथून पुढे कोणत्याही प्रकारची दडपशाही झाली त्याला तसं उत्तर मिळेल। देवदत्तजी निकम साहेब यांच्या प्रचार सभा या ठिकाणी आयोजित केली होती, परंतु बरेच कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सांगितलं की औपे खोरा असेल, भीमाशंकर खोरा असेल किंवा पाटण असेल, औपे किंवा ह्या साईडने गोहे वस्ती इकडनं बऱ्याच लोकांना या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस जे अजितदादा पवार गटाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी त्यांच्या गाड्या अडवल्या, त्यांना येऊन दिलं नाही। तर मी या ठिकाणी त्यांना जाहीर आवाहन करतो की जर तुमच्यात हिंमत असेल तर फक्त तळेघरमध्ये किंवा राजपूरमध्ये येऊन दाखवा आणि आमच्या गाड्या आणि आमच्या समाजाला अडवून दाखवा। आरामखोरांनो, तुम्हाला जर नाही इथून तुडवून लावलं तर आदिवासी समाजाचं नाव सांगणार नाही। मित्रांनो, यांची 35 वर्ष झाली ही दडपशाही चालू आहे आणि ही दडपशाही येत्या 20 तारखेला आम्ही मोडून काढणार, हा आम्ही शब्द देतो आदिवासींतर्फे। यापुढे जर कुठल्याही कार्यकर्त्याला जर त्याच्या केसाला धक्का लागला तर याद राखा, हा आदिवासी समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही। मी सचिन भोईर, भोईरवाडी येथील युवक कार्यकर्ता। मी सभेला येत असताना साहेबांच्या मंचर येते तर आम्हाला काही कार्यकर्त्यांनी आडिवरे या ठिकाणी अडवले आणि सांगितलं तुम्हाला 20 तारखेनंतर तुमच्याकडे आम्ही बघतो, असे दमदाटीचं राजकारण केलं। आम्हाला त्यांना एवढं सांगायचे, आम्ही काही दमदाटीला काही घाबरत नाही, परंतु तुम्ही जर आम्हाला मारण्याची भाषा करणार असेल तर आम्ही सुद्धा गप्प बसणार नाही, एवढा इशारा त्यांना मार्फत देतो। मी डॉक्टर हरीश कामकर, युवक तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार। आज तळेघर या ठिकाणी माननीय आमदार सुनील भुसारा व आमचे उमेदवार माननीय देवदत्तजी निकम यांच्या प्रचार सभेसाठी आम्ही इथे आलो असता येथील आदिवासी भागातील तरुण कार्यकर्त्यांनी आम्हाला सांगितले की येथे येत असताना त्यांना अडवण्यात आले, त्यांना दमदाटी करण्यात आली आणि त्यांची नावही आम्हाला कळलेली आहेत। काय नाव आहेत त्यांची? विजय बेंडे, संजय गवारी, त्यांचे सहकारी पूजन शाह, अशी लोक आदिवासी भागात फिरत असून ती आमच्या तरुण युवक कार्यकर्त्यांना, जे शरद पवारांचे सच्चे कार्यकर्ते आहेत, त्यांना दमदाटीची भाषा करत आहेत, त्यांना हाणायची मारायची भाषा करत आहेत। आम्ही एकच सांगतो की आदिवासी समाज जर पेटून उठला तर त्यांच्या घरापर्यंत पेटून उठेल आणि आम्ही त्यांना कधीही सोडणार नाही। एक आदिवासी समाज म्हणून सांगतो की आमच्या भागात येऊन आम्हाला जर दमदाटी केली तर यापुढे याद राखा। कृष्ण वडेकर, पिंपरी गावचा रहिवासी आहे आणि अखिल भारतीय किसान सभेचा माजी अध्यक्ष आहे। आज या ठिकाणी शरदचंद्रजी पवार साहेब यांचे नेते माननीय श्री देवदत्त निकम साहेब हे भावी आमदार म्हणून या ठिकाणी आज निवडणुकीला उभे आहेत आणि त्यांच्या प्रचारा निमित्त या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केला होता, जो मेळावा आयोजित केलेला होता, या मेळाव्यासाठी जी लोक उपस्थित राहणार होती या लोकांना अजितदादा पवार, वळसे पाटील साहेब
यांच्या कार्यकर्त्यांनी जागोजागी अडवून ठेवलेला आहे। आज परवा जी या ठिकाणी त्यांची सभा झाली, त्या सभेला जेवढी मोठी गर्दी होती, त्या गर्दीला प्रत्येक माणसाला पैसे देऊन या ठिकाणी उपस्थित केलेलं होतं। आजचा जो कार्यक्रम झाला, आजची जेवढी आपली लोक या ठिकाणी उपस्थित होती, ही खरं मनापासून आणि अंतःकरणापासून देवदत्त निकम साहेब यांच्यावरती प्रेम करणारी होती, या पक्षावरती प्रेम करणारी होती। आणि म्हणून हे कार्यकर्ते या ठिकाणी सर्व आज आपला हा सगळा समाज या ठिकाणी उपस्थित झालेला होता। मी या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो, जरी तुम्ही लोकांना कुठेही अडवण्याचा प्रयत्न केला, तुम्ही माणूस अडवू शकता, लोकांची मतं नाही अडवू शकत। लोक जी मतं देणार आहेत ती मतं देणारच आहेत, पण तुम्ही फक्त आज माणसाला अडवताय, याचा अर्थ काय होतो? आणि जर ही तुमची हुकुमशाही यापुढे अशीच राहिली, अशीच चालली, तर या ठिकाणी ही हुकुमशाही कोणीही खपवून घेतली जाणार नाही आणि कोणीही खपवून घेणार नाही। एवढं यांनी या ठिकाणी लक्षात ठेवावं, एवढंच मी या ठिकाणी आवाहन करतो। हे आहे आरबीएन मीडिया ग्रुपचं आरबीएन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात आरबीएन महाराष्ट्र। रहा अपडेट प्रत्येक क्षणी। ताज्या अपडेट्स तात्काळ मिळवण्यासाठी आत्ताच सबस्क्राइब करा।